लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। रमजान महिन्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये संविधानप्रेमी नाशिककर या सामाजिक संस्थेच्या वतीने 5व्या सामूहिक इफ्तारचं आयोजन करण्यात आलंय। विविध धर्मीय नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमातून धार्मिक सौहार्द आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आलाय। नाशिकच्या CBS येथील हुतात्मा स्मारक येथे हा सामूहिक इफ्तार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। ज्येष्ठ समाजसेवक ॲडव्होकेट प्रभाकर वायचाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवृत्त जिल्हाधिकारी BG वाघ, कारगिल युद्धातील शूरवीर साजिद पिंजारी, IPS अधिकारी सुनील खडासणे, कॉम्रेड डॉक्टर DL कराड, किरण मोहिते, निशा शिवरकर तसेच कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी यावेळी सहभाग घेतला। रमजान पहिला मे अमनचा आपण इफ्तारचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमाला सर्व धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या नाशिक शहरामध्ये राष्ट्रीय एकात्मता कायम राहावी आणि हा देश संविधानाच्या तत्वावर चालावा यासाठी कार्यरत असलेले सर्व संविधानप्रेमी नागरिक, सर्व संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मनपूर्वक प्रथमतः स्वागत करतो। रमजानच्या निमित्तानं इफ्तारचं आयोजन गेले 9 वर्ष आपण या ठिकाणी करत आहोत आणि हुतात्मा स्मारक ही त्या ठिकाणी हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी एक धर्म एक जात अशा प्रकारचं युद्ध झालं नाही, तर या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी, सर्व धर्म सर्व जातीच्या लोकांचं योगदान आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आपल्याला ह्या 21व्या शतकामध्ये येतंय। हे दुर्दैव जरी असलं परंतु आपण खरा इतिहास पुन्हा पुन्हा जनतेपर्यंत, तरुणांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून या जागेचं पावित्र्य आणि याचा हेतू आपल्याला आपण जाणीवपूर्वक नवीन पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो। या कार्यक्रमात विविध धर्मांच्या धर्मगुरूंनीही उपस्थित राहून सामाजिक एकतेचा संदेश दिलाय। दाऊदी बोहरा समाजाचे जनाब शब्बीर यमानी, बौद्ध भिक्खू भंते नागधम्मो, ख्रिश्चन समाजाचे रेव्हरंड गिरीश, मुस्लिम धर्मगुरू हाफिज अफजल तसेच हिंदू धर्मगुरू प्रेमजी महाराज यांनी एकाच मंचावरून प्रेम, सलोखा आणि बंधुत्वाचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी कारगिल युद्धातील वीर साजिद पिंजारी यांनी देशप्रेमाची शपथ देत समाजातही एकजूट आवश्यक असल्याचं सांगितलं। IPS सुनील खडासणे आणि निवृत्त जिल्हाधिकारी BG वाघ यांनी संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करणाऱ्या या उपक्रमाचं कौतुक केलं। तसेच कॉम्रेड डॉक्टर DL कराड, किरण मोहिते, निशा शिवरकर आणि माधवी जाधव यांनीही आपले विचार मांडले। सूर्यास्तानंतर सर्वांनी एकत्र रोजा सोडत सामूहिक इफ्तार केलाय। खजूर, फळे आणि इतर पदार्थांसह सामूहिक जेवणाचा कार्यक्रम झाला। हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन तसेच नास्तिक हे नागरिकांनी एकाच रांगेत बसून जेवण करत सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवलंय। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड तल्हा शेख यांनी केलंय तर अजमल खान यांनी आभार व्यक्त केले। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित